आप देख रहे हैं भवानी टाइम्स। ताई, तुम्ही आधी आपला परिचय द्या, नंतर तुम्ही जो विषय इथे मांडला होता ढवलेली विषय, त्याबद्दल आदिवासी समाजाला थोडी माहिती द्याल की ते तुमच्याकडे ढवलेली प्रथा कोणती असते ती? अच्छा, सर्वांना जोहार। माझे नाव कीर्ती निलेश वळठा आहे आणि मी पालघरवरून आलेली आहे, महाराष्ट्रामधून। हां, पालघर ठाणे? नाही, पालघर जिल्हा आहे। आता पहिले ठाणे जिल्हा होता, आता प्रॉपर पालघर जिल्हा आहे महाराष्ट्राच्या। मुंबईपासून 120 किलोमीटर असेल पालघर। आणि पालघरमध्ये आम्ही वारली जमात आहे आणि वारली जमातीची संस्कृती आहे ती अनोखी संस्कृती आहे। आणि ढवलेरी विषयी जास्त प्रवाहात आला ते आता आपण जे दिल्ली इथे संमेलन झालं, मराठी साहित्य संमेलन, आणि त्या मराठी साहित्य संमेलन मध्ये जेव्हा अध्यक्षीय भाषण मध्ये ताराताईने विषय मांडला ढवलेरी, आणि त्या ढवलेरीच्या विषयी जनजागृती केली आणि त्यांना माहिती आहे, इतर समाजाची ज्या महिला आहेत, ब्राह्मण महिला सांगते ढवलेरी काय आहे, आणि आपल्या लोकांना ढवलेरी माहिती नाही। पण ढवलेरी हे आमची आदिवासीची संस्कृती आहे आणि आमची आदिवासीची संस्कृतीमध्ये जी परंपरा आहे ढवलेरी परंपरा, तर ढवलेरी परंपरा ही आहे की आमच्याकडे जी लग्न लावायची प्रथा आहे आदिवासीमध्ये, तर आदिवासीमध्ये लग्न आमच्याकडे ढवलेरी लावते आणि ढवलेरी हे विधवा महिला असते आणि विधवा महिलाकडे हातून लग्न लागण्याचे काम हे आमच्या आदिवासी समाजामध्ये होते आणि जे लग्न लावायचे काम करते त्याला ढवलेरी असं म्हणतात। आमच्याकडे ब्राह्मण, पुरोहित किंवा जे फादर वगैरे आहेत त्यांच्या हातून लग्न नाही होत, तर आमच्याकडे वारली जमातीमध्ये ढवलेरीच्या हातून लग्न लागले जातात। आणि त्यांच्याकडे एक मोठा साहित्य आहे आमच्या आदिवासी महिलांकडे, आणि त्यांच्याकडे मौखिक गीत आहे। लग्नामध्ये आमच्याकडे 3 दिवस हा ढवलेरी असतात आणि 3 दिवस ते वेगवेगळ्या संस्कारावर वेगवेगळे गीत गात असतात। आणि ह्या गीताचे जे नॉलेज आहे ते मौखिक नॉलेज या ढवलेरी महिलांकडे आहे। आणि मेन लग्नाचे जे काम आहे तेही ढवलेरी महिला करत असतात आणि मेन म्हणजे त्या ढवलेरी महिला विधवा असतात आणि विधवाच्या हातून लग्न लागणं हे एक मोठी गोष्ट आहे। इतर समाजामध्ये विधवेला मानवातही उभं करत नाही, पण आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये विधवाला एवढा मोठा मान सन्मान आहे। ही आमची एक संस्कृती आहे, ही जगावेगळी संस्कृती आहे, हे विशिष्ट आमच्याकडे आहे, हे युनिकनेस आमच्याकडे आहे, त्याचं नाव आहे ढवलेरी। जे दुपट्टा आहे, अजून टेटू आहे, त्या थोडासा त्याची माहिती द्या, तो टेटू दाखवा। ओके, तर हे टेटू आहे माझ्या हातात आणि हे टेटू आहे, हे ढवलेरी महिलाचे सिम्बॉल आहे। अशा प्रकारे ढवलेरी महिला असते आणि ढवलेरीच्या हातामध्ये दिवा असतो, ह्या दिवाला हिरवा देवाचा दिवा असं म्हटलं जाते। आणि जो माझा दुपट्टा आहे त्या दुपट्ट्यावर वारली पेंटिंग आता जग प्रसिद्ध आहे, वारली पेंटिंग। तर वारली पेंटिंग आणि ढवलेरी ह्याचं पण एक अनोखं मेळ आहे, कारण का आमच्याकडे जेव्हा लग्न असते तेव्हा लग्न चौक लिहिला जातो, त्या चौकामध्ये पूर्ण चौक लिहिला जातो, म्हणजे एक लिपी आहे आणि त्या लिपीमध्ये पूर्ण जे निसर्गातले देवा आहे त्यांना ते रेखाटले जाते। आणि ते लिपीचे जे सिम्बॉल आहे इथे ते स्त्री पुरुषचा सिम्बॉल तुम्हाला दिसेल माझ्या दुपट्ट्यावर, तर हे सिम्बॉल आहे। आणि ढवलेरी आमच्याकडे जेव्हा लग्न चौक लिहिला जातो तेव्हा ढवलेरी गीत गात असते आणि ही चौक लिहिला जातो, तर ही माझ्या दुपट्ट्यावर आहे, ही लिपी आहे आणि ढवलेरीच्या गाण्यातून ती लिपी लिहिली जाते। तर इथे साहित्य संमेलन आहे आणि हे मोठं साहित्य आमच्याकडे आहे, आमच्याकडे लग्नाचे गीत आहेत आणि आमच्याकडे आमची लिपी पण आहे। तर हे साहित्य आमच्याकडे आहे, हे मौखिक पण आहे आणि लिखित पण आहे आपण सांगू शकतो। तर वारली पेंटिंगच्या माध्यमातून आम्ही लिहत असतो आमचे जे स्टोरीज आहे, आमचे जीवन पद्धत आहे, आमचे देवी देवता आहे, आमचे निसर्गातले जे पण वस्तू आहे ते वारली पेंटिंग मध्ये तुम्हाला सापडतील। तर हे आमचं साहित्य आहे। तुमची जे वारली भाषा ती प्रचलित गोंडी भाषा वेगळी भाषा आहे का, ती गोंडीच भाषा आहे? नाही, ती एक वेगळी भाषा आहे। आमच्याकडे पूर्ण जो खंड आहे तो वारल खंड आहे आणि वारल खंडामध्ये वारली भाषा ही बोलली जाते आणि पूर्ण समुद्राचा तो बेट आहे। आणि आमची संस्कृती आजही जिवंत आहे, कारण का आम्ही त्याला जगतो। जेव्हा आपण जगू तेव्हा ती संस्कृती जिवंत राहते। तर आमच्याकडे हर एक वस्तू आहे वारली भाषाची, वारली भाषा पण आहे, आमची लिपी पण आहे। आम्ही जसं संस्कारामध्ये पूर्ण जसं जन्मामध्ये आमच्याकडे सोयीन महिला असतात, तिथे रीतिरिवाज लग्नामध्ये असतात, मृत्यूमध्ये पण तल्लनवाली, तर आमच्याकडे जे पण संस्कार आहे ते आमच्या पद्धतीने होत असतात। तर आम्ही आमचे जे जीवन आहे ते जगतो, म्हणून आमची वारली जी जीवन आहे ते जगण्याची वस्तू आहे आणि त्याला आम्ही अजूनपर्यंत जिवंत ठेवलेला आहे। आणि आमचा हा प्रयत्न आहे की इतर जी संस्कृतीमध्ये गेलेले लोक आहे किंवा प्रवाहामध्ये जे सुशिक्षित वाहून गेलेले आहे, जे हिंदूमध्ये गेले किंवा ख्रिश्चनमध्ये गेले, त्यांना परत आपल्यामध्ये आणण्यासाठी आमच्याकडे भले 10% आम्ही जगतोय, पण हे आम्ही 10 ते परत 100% पर्यंत घेऊन जाणार आमची संस्कृती। तर आमच्याकडे अजून पण संस्कृती जिवंत आहे आणि ते आम्ही जगत आहेत।
पुन्हा परिचय देऊन द्या नाही तुम्ही. परिचय देऊ? पुन्हा परिचय द्या तुम्ही. अच्छा, माझे नाव कीर्ती निलेश वैठा आहे आणि मी पालघरवरून आलेली आहे. पालघर महाराष्ट्र मधून. ते मुंबई पासून एकदम जवळ आहे. मुंबई पासून 120 किलोमीटरवर आमचा जिल्हा आहे आणि तिथे आम्ही वारली जमातीची आहे. तर माझे नाव हे आहे, माझा परिचय आहे. थँक्यू.